नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व करत असलेली महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच होणार अध्यक्षपदासाठी असा एकूण रागरंग दिसतो आहे. महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होईल हे यापूर्वी जाहीर केलेलं आहे. आणि आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत महायुतीचाच अध्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये असेल असं जाहीर केलेलं आहे. त्याकरता त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमच्याकडं महायुतीकडं 31 जागांचं बहुमत आहे, जे सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असतं ते बहुमत आमच्याकडे आहे. कदाचित ते वाढेल सुद्धा, 31 ते 32 सुद्धा सदस्य होतील किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त होतील. सगळ्याच गोष्टी आज काही मी उघड करणार नाही. नेमका भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असेल का महायुतीचा असेल याबद्दलही त्यांनी, म्हणजे महायुतीपैकी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा असेल का शिवसेनेचा असेल याबद्दलही त्यांनी काही स्पष्टपणे सांगायचं नाकारलं. त्यांनी एवढंच फक्त सांगितलं की महायुतीचा अध्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये असेल, यात तुम्ही ह्याचं खात्री बाळगा. जयंतराव पाटील यांनी सुद्धा तसंच जाहीर केलेलं आहे. आता महायुती म्हणून जे चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केलेलं आहे त्या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष त्याचे 16 सदस्य निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची त्यांचे 6 सदस्य निवडून आलेले आहेत. एकनाथजी शिंदे यांची शिवसेना त्यांचे 7 सदस्य निवडून आलेले आहेत. याशिवाय जनसुराज्य पक्ष आणि रयत क्रांती संघटना यांचा प्रत्येकी एक, या पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. यापैकी हे जे 2 सदस्य आहेत, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य, हे भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचं ते येणार, यात काही शंका नाही. प्रश्न आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती आणि निकाल लागल्या पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदेचा माजी खासदार संजय काका पाटील, की जे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, सांगली जिल्ह्यातले आता प्रमुख नेते आहेत, त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध लढलेलो आहोत. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जाण्याचा प्रश्नच येत नाही. अर्थात सुहास भैया बाबर, आमदार सुहास भैया बाबर जे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांची हीच भूमिका आहे. त्यांच्याही 7 जागा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या आहेत. त्याशिवाय पंचायत समितीमध्ये सुद्धा त्यांच्या पक्षाच्या काही जागा आल्या आहेत, परंतु प्रामुख्यानं आत्ता जिल्हा परिषदेचा विषय आहे. त्यामुळं संजय काका पाटील असतील, त्यानंतर सुहास भैया बाबर असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार असतील, हे तिघही नेते सध्या तरी जाहीरपणे तरी भारतीय जनता पक्षाबरोबर जायला तयार आहेत असं दिसून आलेलं नाही. अर्थात राजकारणामध्ये काही सगळ्याच गोष्टी कायमस्वरूपी राहत नाहीत, त्याच्यामध्ये बदलही होतात. ते काय होईल आज आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 18 सदस्य, काँग्रेसचे 11 सदस्य आणि उबाठाचा 1, असे 30 जागांचं ही जी नैसर्गिक आघाडी आहे महाविकास आघाडी, त्यांचे 30 सदस्य होतात. त्यांना एका सदस्याची गरज लागते. अर्थात आता तो एक सदस्य मिळवणं ही सुद्धा मोठी कठीण गोष्ट आहे. कदाचित त्यांच्यासुद्धा राष्ट्रवादीबरोबर आणि शिवसेनेबरोबर वाटाघाटी सुरू आहेत. ते जर त्यांच्यापैकी कोणी एक बरोबर त्यांच्या गेलं तर त्यांचं बहुमत पूर्णपणे होतंय. त्यांच्याही वाटाघाटी सुरू आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा सांगितले, मी आज सांगलीत सकाळी आलोय, ते सुद्धा नेत्यांची माझ्या वाटाघाटी झालेल्या आहेत. याशिवाय कदाचित वरच्या पातळीवर सुद्धा, म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये सुद्धा वाटाघाटी व्हायची शक्यता आहे पाठिंबा देण्यावरनं. दुसरा एक मुद्दा असा असतो की आता तासगाव पंचायत समितीमध्ये सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता माजी खासदार संजय काका पाटील यांनी आणलेली आहे. तासगाव नगरपालिकेची सत्ता संजय काका पाटील यांच्या ताब्यात आहे. म्हणजेच आता अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे असं म्हणता येईल. त्यावेळेला ते त्यांची स्वाभिमानी विकास आघाडी होती, पण आता ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून जिल्ह्यात आता काम करत आहेत. तसंच खानापूर तालुक्यात सुद्धा विटाची जी नगरपालिका आहे ती सुहास भैया बाबर यांच्या ताब्यात नुकतीच आलेली आहे गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच. त्याचबरोबर पंचायत समिती आटपाडी आणि खानापूर या दोन्ही पंचायत समित्यांची सत्ता पण त्यांच्याकडे आलेली आहे. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला शासनाकडून, राज्य शासनाकडून काही विशेष अनुदान द्यायची प्रथा आहे असं आतापर्यंत दिसलेलं नाही, किंवा अशी परंपरा आहे किंवा तशी तरतूद आहे.
परंतु नगरपालिका आणि महापालिकांना मात्र राज्य शासन विशेष अनुदान देऊ शकतं काही विशेष योजना राबवायकरता. मग त्यात काही पाण्याच्या योजना असतात, रस्त्यांच्या असतात, काही उद्यानं असतील, काही इमारती असतील, ह्याच्याकरता वेगळं अनुदान देऊ शकतात. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये 2018 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता पहिल्यांदाच प्रस्थापित झाली, त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला 100 कोटीचं बक्षीस जाहीर केलेलं होतं आणि ते दिलेलंही होतं. त्यामधनं काही योजना व्हाव्यात अशी अपेक्षा होती. त्यातलं काय झालं हे आज आपल्याला सांगता येत नाही, पण निदान 100 कोटी रुपये तेव्हा जाहीर केलेले होते. तसंच नगरपालिकांना सुद्धा राज्य शासन अनुदान देऊ शकतं. तासगाव नगरपालिकेला सुद्धा गेल्या खेपेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. तासगाव नगरपालिकेमध्ये संजय काकांच्या नेतृत्वाखालीच होती. त्यावेळेला संजय काकांनी राज्य शासनाकडून काही विशेष अनुदान तासगावसाठी मिळवलेलं होतं. तसंच विट्यासाठी सुद्धा असं विशेष अनुदान राज्य शासन देऊ शकतं. त्यामुळं तो सुद्धा विचार ह्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा विचार करतानाच सुहास भैया बाबर आणि संजय काका पाटील हे करणार का हा आज आपल्याला काही सांगता येत नाही, परंतु तसा ते करू शकतात असा एक अंदाज आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आणि शिवसेना शिंदेंची हे आणि भारतीय जनता पक्ष हे राज्यात सुद्धा सत्तेवर आहेत. त्यामुळं राज्यातली युती असताना ते जिल्ह्यामध्ये काही वेगळा निर्णय घेणार का आज काही सांगता येत नाही. पाहूया नेमकं काय होतंय ते. परंतु एक निश्चित आहे की महापालिकेमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं अजितदादांच्या राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून युती करून तातडीनं सत्ता प्रस्थापित केली आणि काँग्रेसनं तिथं सपशेल माघार घेतली, तशी परिस्थिती जिल्हा परिषदेत होईल असं आत्ता तरी वाटत नाही. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे सावध आहेत. ते जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या हातातून सोडतील असं दिसत नाही, कारण संपूर्ण ग्रामीण भागाच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेची सत्ता ही अतिशय महत्त्वाची असती आणि भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत फारसं यश मिळालेलं नाही. त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा भारतीय जनता पक्षाप्रणित महायुतीच्या हातात सत्ता दिली व त्याचे भविष्यात राजकीय परिणाम वेगळे होऊ शकतात याची या सगळ्या नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळं ते सुद्धा जोरदार प्रयत्न करणार. पाहूया नेमकं काय होतं ते. काही दिवसातच आपल्याला कळेल नेमका जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष कोण होणार. भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती होऊन त्यांचा अध्यक्ष तिथं निवडून येणार का महाविकास आघाडीचा अध्यक्ष निवडून येणार हे आपल्याला लवकर समजेल. आमचं हे रागरंग.com हे यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.